काय रे, माणुसकी संपली काय तुमच्यामध्ये? लोकल ट्रेनमध्ये चर्चगेटपासून विरारपर्यंत तुम्ही लोक सीट अडवता, मस्त एक तुमची एकी असते, मी बघितली आहे दरवेळी. तुमची एकी कुठे गेली ज्यावेळी आपला मनुष्य मरतो? माणुसकी कुठे गेली? तुम्ही त्यामध्ये जातपात बघू नका, काय बघू नका, पण पाहिजे ना माणुसकी रे. एखादा कोणाला तरी आईच्या पोटाचा गोळा एवढा मोठा केला 22 वर्षाचा मयंक, त्या मुलाला मारताना ॲटलिस्ट तुम्ही थांबू तरी शकला असतात. फक्त व्हिडिओ काढतायत, चला व्हिडिओ काढला, प्रूफसाठी काढला, तो पण कामाचा आला, काय प्रॉब्लेम नाही. पण कुठे गेली ती पोरं जी भांडतात सीटवरनं की माझी जागा आहे रोजची, मी बसणार इथे, आमचा ग्रुप असतो मोठा? मग तुमचा ग्रुप कुठे गेला तो? मला माहिती आहे त्या मुलांची पण चुकी नाही जे मध्ये जात नव्हते, की माझा परिवार आहे, जर चाकू मला लागला तर काय होईल, माझ्या घरी कोण सांभाळणार. मला समजतंय, ते पण तुमचं दुःख समजतंय, पण एकतरी डॅशिंग मुलगा पाहिजे ना रे. समजलं ना? जो असा पब्लिकली एकालाही वाचवू शकत नाही ना, किंवा थांबवू शकत नाही, तो आपल्या परिवारच्या लायकीचा नाही, तो परिवार पण सांभाळू शकत नाही. समजा ना, एक जण येऊन एवढ्या जणांवर हॅवी पडतो, तर 4-5 जण आली असती तर आखी ट्रेन जाऊन टाकली असती त्या लोकांनी, तरी तुम्ही काय करू शकले नसते. तर थोडं डॅशिंगपणा आणा ना, कुठून तरी आणा, डॅशिंगपणा आणा. फक्त काम, मित्रता, फक्त बोली बच्चन, सोशल मीडियावर कमेंटमध्ये येऊन काहीतरी बोली बच्चन करण्यापेक्षा डॅशिंगमध्ये थोडंसं असं काहीतरी ना, जुनी पुस्तकं वाचा, जुन्या जे इतिहासक आहेत, जुने जे आपल्या देशासाठी मेले, ज्यांनी काय केलंय, भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, त्यांनी काय केलं आपल्या राज्यासाठी, कसे जगले, ते वाचा ना. नुसतं असं गुराढोरासारखं कामाला जाणं येणं आणि कोणतरी रस्त्यात मरतंय फक्त बघत राहणं, हे बरं नाही ना. त्यांच्या आई बापाचं दुःख बघून मला पण त्रास होतोय, कारण मी जर तिथे असतो तर आपण वाचवू शकलो असतो. ॲटलिस्ट तुला त्याला मारायचं नाही, पण थांबवू शकलो असतो ना. अरे बाबा, मत करायचा यार, रुक ना, असं काहीतरी करून त्याला होल्ड केला असता आपण लोकांनी. तर कुठे गेले ते मरते बच्चे सगळे, जे फक्त कमेंटमध्ये भाष्यगिरी करतात आणि तिकडे ट्रेनमधनं रोजचे जाणारे चर्चगेट 2 तिथे बाजूला होते, ते पाठ करून असे गपचूप घाबरत बसलेले. अरे तुम्ही घाबरू नका, पण बोलले तर पाहिजे, बोलायला तर आलं पाहिजे. त्यामुळे अख्खी ट्रेन जायली जाते. समोरचा अंदाज काढतो की भाई एक जण एवढ्या जणांना घाबरू शकतो, जर आम्ही 4-5 जण असतो तर पूर्ण ट्रेन जाळू शकतो. जर तुम्ही असे एका मुलाला वाचवू शकत नाही एवढे 100 जण मिळून, तर तुम्ही एकटे तुमच्या परिवाराला वाचवू शकता काय? हा विचार करा तुम्ही, आणि कुठून तरी ती ताकद आणा. आता जुने पुस्तकं वाचा, काय पण करा, पण अशा जे घडामोडी होत आहेत सगळ्या, डायरेक्ट मर्डर, त्याला आपण थांबवू शकतो थोडं डोक्याने. डेअरिंग नाही करता येत ना, तर थोडंसं बोला. मेंटली भांडणं होतात, पण मजा नाही घ्यायची. भांडणं होत आहेत, कितपर्यंत भांडणं होत आहेत, सोडवा. आपण रोज कामाला येतो जातो ना, तर जात कुठची पण असो, पण भांडणं होऊन नाही द्यायची. भांडणं झाली, 2 कानपडीत मारले, ठीक आहे भाई, शिवीगाळी दिली, ठीक आहे, पण मर्डर नाही झाली पाहिजे यापुढे महाराष्ट्रामध्ये. लक्ष द्या. जय शिवराय.